नमस्कार, मी प्राची शिरकर. प्रहार बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी. सप्टेंबर महिन्यात अनेक सण आहेत. नुकतेच गौरी गणपती हे सण मोठ्या उत्साहात पार पडले. आगामी काळात सप्टेंबर महिन्यात आणखी सण आहेत. याच कारणामुळे सप्टेंबर महिन्यात देशात वेगवेगळ्या ठिकाणी बँका साधारण 15 दिवस बंद असणार आहेत. विशेष म्हणजे शाळा, कॉलेज यांना देखील या महिन्यात अनेक सुट्ट्या आहेत. 14, 15 आणि 16 सप्टेंबर रोजी बँका सलग 3 दिवस बंद होत्या. त्यानंतर आता 20 ते 23 सप्टेंबर अशा एकूण 4 दिवस बँका बंद असणार आहेत. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये ठाकरेंचे 9 खासदार निवडून आले. एक लोकसभा मतदारसंघ अगदी ठाकरेंच्या हातून थोडक्यात निसटला. मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंकडून अमोल कीर्तीकर तर शिंदेकडून रवींद्र वायकर अशी लढत होती. अगदी चुरशीच्या निकालात शिंदेनी मतदारसंघ बळकावला. या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अशातच आता ठाकरेंच्या निवडून आलेल्या खासदाराच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान देण्यात आले. बिहारमधील नवादा जिल्ह्यात गावगुंडांनी दलित वस्तीवर हल्ला केलाय. त्यांनी या भागात 50 राऊंड फायरिंग केले. मुफस्सिल पोलीस ठाण्याअंतर्गत कृष्णनगर गावात गुंडांनी दलित वस्तीमधील 80 घरांना आग लावली. आता या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचं पोलिसांनी सांगितले. दोन्ही पक्ष जमिनी त्यांची असल्याचा दावा करत आहेत, पण ही जमीन बिहार सरकारची असल्याचं समोर आलंय. सध्या पोलिसांनी मुख्य आरोपीसह 10 लोकांना अटक केली आहे, तर इतर आरोपींची धरपकड सुरू आहे. पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत. मागचे 2 दिवस लेबनॉनसाठी खूपच धक्कादायक होते. तिथे बॉम्बस्फोटांची मालिका सुरू आहे. मंगळवारी 17 सप्टेंबरला हिजबुल्लाह फायटर्सच्या पेजरमध्ये ब्लास्ट झाले. यात 9 जणांचा मृत्यू झाला. शेकडो जखमी झाले होते. बुधवारी अनेक ठिकाणी वॉकी टॉकी ब्लास्ट झाला. पेजर ब्लास्ट मध्ये मृत्यू झालेल्या सहकार्याला अखेरचा निरोप देण्यासाठी लोक जमलेले असताना हा वॉकी टॉकी ब्लास्ट झालाय. पेजर ब्लास्ट मध्ये हिजबुल्लाहचा खासदार अली अम्मार यांचा मुलाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी गर्दी जमलेली असताना वॉकी टॉकी मध्ये ब्लास्ट झाला. या स्फोटाचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल झालाय. टीम इंडिया महिनाभराच्या विश्रांतीनंतर मायदेशात क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाली. टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यानंतर आता बांगलादेश विरुद्ध कसोटी आणि T20I मालिका खेळणार आहे. बांगलादेश पाकिस्तान दौऱ्यानंतर भारत दौऱ्यात खेळण्यासाठी उत्सुक आहे. बांगलादेशच्या या दौऱ्याची सुरुवात आजपासून 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार, तर नजमुल हुसेन शांतो बांगलादेशची धुरा सांभाळणार आहे. सामन्याला सकाळी 9:30 सुरुवात होणार आहे. त्याआधी 9 वाजता टॉस झालाय. बांगलादेशने टॉस जिंकलाय. कॅप्टन शांतोने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडले. देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह YouTube, Facebook आणि Instagram वर लाईक, शेअर, फॉलो करा. धन्यवाद.